आज नवऱ्याची आणि माझी खूप भांडणं झाली, कारण भांडणाला तर काही कारण पण नव्हतं. फक्त एवढंच झालं की ते उशिरा आले आणि ते उशिरा आले म्हणून मला राग आला आणि त्याच्यावरून आमचं झालं ते भांडण एवढं झालं की एकदम हाणामारी झाली. नवरा मला म्हणतो की तू अजिबात चांगलीच दिसत नाही, पहिलं तू चांगली दिसायची, आता तू मला आवडत नाही, आता अजिबात चांगली दिसत नाही. त्यासाठी मला खूप राग आला. त्यासाठी मग मी आज करणार होते आईस फेशियल, पण म्हटलं की अगोदर मुलांसाठी केक बनवावं, आईस्क्रीम बनवावी. आईस्क्रीमची रील बाबू खूप वेळा पाहत होता, कारण खूप ट्रेंडिंग चालली टोस्टचं आईस्क्रीम. तर दूध घेतलं, दुधात 5-6 टोस्ट टाकले, काजू बदाम टाकले, त्याची पेस्ट केली आणि एका डब्यामध्ये छान असं ते पेस्ट करून ते टाकली. थोडीशी साखर पण टाकायची, पेस्ट करून टाकली, थोडंसं टॅप केलं आणि जेणेकरून त्यातली आतली हवा निघून जाईल. थोडेसे काजू बदाम आणि मनुके वरून डेकोरेशनसाठी टाकलं, कारण मुलांना काहीतरी डेकोरेशन लागतं. ते केलं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं होतं. तेवढ्यात नवऱ्याचा फोन आला, आज जेवायला काय बनवते. नवऱ्याचं रोजचं तेच रडगाणं, उठणार सुटणार कामाला जाणार, कामावरनं फोन करणार जेवाय यायच्या टायमाला की जेवायला काय बनवलंय, पण आणून तर काय द्यायचं नाही, कारण आता घरात काय करायचं काय नाही. घरात जर आणून दिलं तर करणार. मेन म्हणजे त्यांना टाईम नसतो, मान्य आहे, पण मला पण लहान मुलीमुळं बाहेर जाता येत नाही, हे पण त्यांना समजायला पाहिजे. ऑर्डर सोडणार मोठ्या शेटसारखी, आज जेवायला काही बनवलंय. मग रोज म्हणलं मी इकडून डाळ भात, तर मग आता 3 दिवस झालं मी तर डाळ भातच खाऊ घालते. डाळ भात खाऊ घातल्याशिवाय बाबा एकाच दिवशी तरी मला भाजी मार्केटमध्ये घेऊन जाणार नाही आणि सगळ्या भाज्या आहेत त्या आठवड्याभरच्या घेऊन देणार नाही. त्यासाठी मी मुद्दाम रोज आहे ते सकाळी डाळ, दुपारी डाळ, संध्याकाळी डाळ. तेव्हा तर अशाने तर वैतागल थोडासा आणि नंतर मला घेऊन जाईल. त्यासाठी मग मी डाळीचं नियोजन केलेलं आहे. आता डाळीत जर संपली, जोपर्यंत डाळ चालली तोपर्यंत डाळ ठीक आहे. किराण्यामध्ये अर्धा किलो डाळी भरत असते, पूर्ण महिनाभर जातो. पण आता 2-4 दिवस झालं डाळीचा दणका चाललाय. त्यासाठी डाळ जर संपली तर 1 किलो बेसन पीठ आहे अजून. सकाळी बेसन, दुपारी बेसन, संध्याकाळी बेसन असंच करणार आहे आणि बाबाची चांगली जिरवणारच आहे, जेणेकरून मग मला बाजारात घेऊन जाईन आठवड्याभरचा भाजीपाला घेऊन. फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी छान असं डेकोरेशन केले. तुम्ही पाहू शकता किती छान आईस्क्रीम आत्ताच अशी दिसायला दिसते. पूर्ण सेट झाल्यानंतरच खायची बरं का, आधीमध्ये म्हणजे असं उघडून वगैरे बघायची नाही. तरी पण मला सवय आहे आधीमध्ये अशा उघडून बघायचे, कारण पहिल्यांदा मी काहीतरी करायला गेली ना, ती कशी बनते ते मला खूप उत्सुकता असते. ठेवली डब्यामध्ये आणि मी आज पूर्ण रात्रभर पण ठेवणार आहे. रात्री आम्ही 12-1 वाजता झोपतो, तसं पण मग बाबूला कसं रात्री 11-12 वाजता तो म्हणतो मला आईस्क्रीम खायची, तर मग म्हणलं ट्राय करून बघावं. तर काढली आणि बघितलं तर छान अशी आईस्क्रीम जमा झाली होती. तुम्ही पाहू शकता किती छान वरती बर्फाचं थोडंसं हे झालेलं आहे. काढलीने एकदम छान सेट झाली होती, म्हणजे बर्फ होईपर्यंत पण ठेवायचं नाही, मध्येच काढून घ्यायची, म्हणजे एकदम आईस्क्रीमचं टेक्स्चर आलं ना मग काढून घ्यायची. म्हणलं थोडंसं एक साईडने काढून बघावं. तर आणि पहिलं तर टेस्ट केलं, बाबूला खाऊ घातलं, मन्नूला खाऊ घातलं. मन्नूला काय टेस्ट ही जाय एवढा वैताग असतो, अजिबात सुद्धा एडिटिंग करताना सुद्धा ओरडत असते. आणि आता तर व्हिडिओमध्ये घ्यावं लागते मला हिला, कारण सांभाळायलाच कोणी नाही. थोडा वेळ झोपती, बाकीच्या वेळात पण मला घरातली कामं असते, दुकान असतं, सिलाईचं काम असतं, स्वयंपाक, भांडे, धुणं, फरशी वगैरे सगळं असतं. हिला बघत बघत हे सगळं करायचं. आणि वरनं नवरा म्हणतो की घरी काय काम करते, तुला काय काम आहे. आता बाथरूमला जरी जायचं म्हणलं तरी मला जाता येत नाही, हिला घेऊन जावं लागतं. आणि नवऱ्याचं नेहमी रडगाणं असतं की मी कामाला जातो तू काय करते घरी, तुला काय होतं भाजीला आणायला, हे मेन म्हणजे असतं. पण ते जाऊ द्या. आईस्क्रीम बघा बाबू किती छान खातो.